हॅपी बर्थडे आजोबा. आजोबा काय असतात ते मला तुमच्याकडून कळालं. तुम्ही प्रत्येकाची आवड निवड जपता, आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करता. असे आजोबा आम्हाला लाभले त्याबद्दल परमेश्वराजवळ प्रार्थना करते की तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू आजोबा. हॅपी बर्थडे. तुमच्यासोबत राहायला आम्हाला खूप आवडते, कारण की तुम्ही रोज दुकानात येताना आमच्यासाठी आमच्या आवडीच्या गोष्टी घेऊन येताय, खायसाठी घेऊन येताय आमच्या खूप आवडीचं वगैरे. आणि आम्हाला जे आवडते ते तुम्हाला पण आवडतं, म्हणून आम्हाला तिकडं राहायला खूप आवडतं. रोज चांगले चांगले डिशेस मिळतात आम्हाला तुमच्यामुळं. तुम्ही आमच्यासोबत खेळताय, चेष्टा मस्करी करताय. आम्हाला असं वाटत असते की आमचा फ्रेंडच आहे. तुमच्यासोबत खेळायला आम्हाला फ्रेंड सारखंच वाटतंय. तुम्ही आम्हाला खूप आवडताय. बाय. हाय आजोबा. तुम्ही आम्हाला खूप आवडता, कारण की तुम्ही आमच्यासाठी खूप चांगले चांगले गोष्टी आणता. आज तुमचा वाढदिवस आहे ना, त्याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे. हॅलो काका, नमस्कार. तुम्हाला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. आता तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचं म्हणजे आता दिव्यांगानं जसं सांगितली, म्हणजे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे तुमच्या बाबतीत की दिव्यांगाच्या वयामध्ये आणि तुमच्या वयामध्ये एवढं अंतर असून सुद्धा दिव्यांग म्हणते की आम्हाला तुम्ही फ्रेंड सारखं वागवता. हेच तुमच्या ऍक्च्युली तुमच्या स्वभावातलं वैशिष्ट्य आहे, ते हेच आहे. आम्हाला सुद्धा तुम्ही प्रत्येक वेळेला कधी आम्ही काका म्हणून आम्ही तुम्हाला हाक मारत असलो तरी सुद्धा काकांच्या पेक्षा जास्त तुम्ही एक चांगल्या मित्रासारखं आम्हाला कायम सोबत ठेवलेलं आहे. सगळीकडे जिकडे जाईल तिकडे एक मित्र म्हणून घेऊन जायचं, तुमच्या मित्रांमध्ये मिक्स करायचं. माझ्या सगळ्या मित्रांना सुद्धा तुम्ही एकदम जवळचे मित्र असल्यासारखं वाटता. ते कधी तुम्हाला फोन करू शकतात, कधी तुमच्याशी बोलू शकतात. तुम्ही भेटाल तेव्हा तुमच्याशी चेष्टा मस्करी करतात. तर हे तुम्ही तुमच्या वयाचं जे अंतर आहे ते सगळ्यांच्या बरोबर तुम्ही हे मोडून काढता. तुमचं वयाचं अंतर कुणासोबतही कसलंही राहत नाही. ज्याच्या त्याच्या वयानुसार तुम्ही त्यांच्याशी मिक्स होता, त्याप्रमाणे माझ्याशी मिक्स होता. आणि त्यामुळे आपलं आतापर्यंत जे रिलेशन आहे ते असंच मित्रासारखं राहिलेलं आहे. आणि आम्हाला नेहमी वाटतं की तुम्ही एक चांगले मित्र आहे आमचे. आम्ही आमची सुखदुःख शेअर करू शकतो. तुम्ही आमच्या पाठीशी उभे असता नेहमी. कधी काही मदत करायची असेल, मार्गदर्शन करायचं असेल तर त्या सगळ्या गोष्टी आम्हाला आयुष्यभर पुढेही लाभत राहोत. तुम्हाला भरपूर आयुष्य मिळावं. चांगली सुदृढ अशी व्यक्तिमत्व तुम्ही आहेच, पण तुम्ही अजून याच्यापेक्षा जास्त चुकलंय परत नवीन घे इथून पुढे घेऊ ना. तर तुम्हाला भरपूर आयुष्य मिळावं, एकदम निरोगी समृद्ध असं आयुष्य मिळावं आणि तुम्ही आमच्यासोबत नेहमी असंच प्रेमानं वागत राहावं हीच सदिच्छा. आणि वाढदिवसाच्या तुम्हाला पुन्हा एकदा भरपूर भरपूर शुभेच्छा. तू हाय काका, तुम्हाला प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला बॉस मावशीने म्हटल्याप्रमाणे तुम्ही खरंच देव माणूस आहात. मला तुमच्याबरोबर राहायला खूप आवडलं. ह्या लॉकडाऊनमुळे मी तुमच्याबरोबर खूप वेळ घालवला आणि तुम्ही माझे काका नसून माझे बाबाच आहात. हॅपी बर्थडे. व्यवस्थित शुभेच्छा. झालं काय? बार बार दिन ये आए, बार बार दिन ये जाए, तुम जियो हजारों साल साल के. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू काका. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. काका, तुम्ही मला आवडता. तुम्ही आमची बार बार वाया करता. तुम्ही आम्हाला नवीन नवीन पदार्थ आणून खायला घालता. तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला
दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट, सोनियाचे ताट, घडलार प्रकाशाने बरे काठोकाठ, दारी आलेल्याची सोपी करू पायात, घागरा दे गाग महिने बाळाच्या यावर, मुखी तुमच्याही गात तुझा तरी पोळी, घातली ताईने तुला रंगाची रांगोळ, तिच्याने रेखी लागून पैशाचा ओढ, कुतू काऊची ओ माऊ या रे सारे या, सांडली सीते गो उचलून घ्या, मुनी माझा बाळ कसा मटा मटा देवी, आयुष्याने तोरक माय कुदले, माय कुदले. तुमच्या वाढदिवसानिमित्त मी एक गाणं म्हणलं काका. पप्पू भाऊजी, प्रथमतः तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा जीवन प्रवास आम्ही खूप जवळून पाहिलेला आहे. ज्या वयामध्ये मुलं विटी दांडू खेळत होती, खो खो कबड्डी खेळत होती, निरागस जीवनाचा आनंद घेत होती, त्या वयामध्ये तुम्ही एका कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होता. आणि हे करत असताना तुम्ही वाट्याला येईल ते काम केलं, कोणतीही लाज न बाळगता जे मिळेल ते काम केलं आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. हे करत असताना तुम्हाला खूप तडजोडी कराव्या लागल्या. शिक्षण अर्धवट सोडावं लागलं, अर्ध पोटी राहून काम करून या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या. आणि हे सगळं करत असताना ह्या अपार मेहनतीचं फळ म्हणजे आज हे तुम्हाला यश मिळालेलं आहे. मागे वळून पाहिल्यावर म्हणजे सायकलीवरून फिरून गोळ्या बिस्किट विकणारा मुलग्याने आज वेगवेगळ्या उद्योगाचे मालक आहात. आणि हे सगळं मिळवणं तेवढं सोपं नव्हतं. त्यासाठी खूप खूप मेहनत केलेली आहे. कोणतेही काम करताना लाज बाळगली नाही, येईल ते काम केलं. आणि सगळ्या परिस्थितीला तोंड देऊन आज तुम्ही इथवर पोहोचलेला आहात. सगळं सुख देवानं आज तुमच्या पदरात घातलेलं आहे. तुम्ही सगळं देश फिरून आलात, विमानाने सगळं जग फिरून आलात आणि हे सगळं तुमच्या मेहनतीचं फळ आहे. ते तुम्ही स्वकष्टानं स्वकर्तृत्वावर मिळवलेलं आहे. तुम्ही तुमच्याकडून आजच्या पिढीने आदर्श घ्यायला हवं. तुम्ही एक इन्स्टिट्यूटच आहात असं मला वाटतं. आणि कारण तुम्ही अगदी प्रतिकूल परिस्थितीतून झगडत इथंपर्यंत आला आहात आणि हे आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि तुम्ही जे यश मिळवलेलं आहे ते त्या सगळ्यासाठी आम्ही तुमचे अभिनंदन करतो. आणि पुढच्या आयुष्यातही तुम्हाला असंच भरभरून यश मिळू दे हेच परमेश्वराकडे मागणं आहे. आणि माझी एक तक्रार आहे की तुम्ही सगळ्यांच्यासाठी सगळं करता, परंतु तुम्ही स्वतःच्या तब्येतीकडे फारसं लक्ष देत नाही. तर तुम्ही सगळं मिळवलेलं आहे, आता तुम्ही सगळ्यांच्यासाठी सगळं केलेलं आहे आणि करता आहात, परंतु आता तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं, तुमच्या स्वतःकडे लक्ष द्यावं आणि थोडा व्यायाम करावा, थोडं वजन कमी करावं आणि तुमचं आरोग्य चांगलं ठेवावं असं मला वाटते. आणि तुम्ही कामामध्ये बिझी असता, परंतु काही दिवस वेळ काढून तुम्ही आमच्याकडेही यावं, आपण सगळे मिळून एन्जॉय करावा, सगळ्यांनी मिळून आनंदात राहूयात असं मला वाटते. तर तुम्ही आमच्याकडे यावं ही तुम्हाला विनंती आहे. आणि तुम्हाला परमेश्वर चांगले आरोग्य देवो, उदंड आयुष्य लाभो, असे अनेक वाढदिवस आम्हाला तुमचे साजरे करायला मिळत असेच ईश्वरचरणी प्रार्थना. आणखीन आपल्या ह्या क्रिएटिव्ह टीमचेही
या निमित्ताने मला आभार मानायचे आहेत की त्यांनी ही संकल्पना आणून सगळ्या लोकांना एकमेकांविषयी व्यक्त होण्याची संधी दिलेली आहे आणि त्या माध्यमातून सगळ्यांना बोलता येते, बोलायला मिळत आहे आणि आपल्या भावना सगळ्यांच्यापर्यंत पोचवायला मिळत आहे. तर त्यासाठी त्या टीमचेही आभार आहेत. तर पप्पू भाऊजी, तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. ओके. आजोबा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला सांगलीला यायला खूप आवडतं कारण तुम्ही सगळी मला खूप लाड करता. जास्त करून आजोबा तुम्ही मला खूप खायला आणून देता आणि माझं खूप लाड करता. मी सांगलीच्या आजीकडे आलो तर तुम्ही मला न्यायला येताय, मला खूप आवडतं. तुमच्या घरी आल्यावर मी खूप दंगामस्ती करतो. खरं तुम्ही मला कधीच लागवत नाही. तुम्ही आणि मंगलाजी माझ्यावर खूप प्रेम करता. आम्ही तुमच्या बर्थडेला तिथं नाही आहे, त्यामुळं आम्ही इथूनच विश करतो. हॅपी बर्थडे. तुम्ही युनिवर्स मध्ये सगळ्यात चांगला आजोबा आहे. आय लव्ह यू. नमस्कार. आमचे लाडके मेहुणे प्रकाश, पण मी तुला नेहमी पप्पूच म्हणते. आज तुझा वाढदिवस आहे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुझ्याविषयी मला खरं म्हणजे जरा बोलायचं आहे. तुला आवडत नाही हे मला माहिती आहे, पण तुला आज माझं ऐकावंच लागेल कारण मी तुझी मोठी मेहुणी आहे म्हणून. आणि त्या नात्यानं नाहीच तू मला आईसारखं धरलायस, मोठी बहीण समजतोस, आई समजतोस. कितीतरी मला तू प्रत्येक वेळेला असं सांगत गेलायस की आम्हाला इतकं भरून येते तुझ्या बोलण्यानं, तुझ्या वागण्यानं जास्त आम्हाला आनंद वाटतोयच, पण खूप आम्ही इमोशनल होतोय त्याबद्दल. तुझं इतकं सहकार्य आम्हाला आहे की ते किती सांगाल तेवढं कमीच आहे रे. पण तुझ्या कष्टानं तुझे आत्तापर्यंत हे सगळं उभं केलंयस, त्याच्या सगळ्याचे आम्ही सुखदुःखाचे मी तरी सदैव साथीदार आहे. मी स्वतः सगळं बघितलेलं आहे तुझं. आणि माझी बहीण ही तुझी बायको आणि तू माझा मेहुणा झालास, हे आमचं केवढं मोठं भाग्य आहे. जरी आपलं पहिलं नातं असलं तरी हे नवीन नातं खूपच सुंदर झालंय आपलं. आणि तू इतकं आम्हाला सहकार्य केलंयस की तुझ्याविषयी किती बोलू रे. तू इतका मोठा झालायस आता. आणि आम्ही नेहमी म्हणतो आईच्या बाबतीत तर आम्ही किती तू केलायस ते आम्ही तुला सांगू सुद्धा शकत नाही रे. इतकं तू आमच्यासाठी केलंयस. तू स्वतःची आई समजून तिच्यासाठी केलास. हे तर आमच्या आयुष्यातलं महत्त्वाचं तू केलायस. त्याला शब्दच अपुरे आहे तुला काहीतरी सांगायचं म्हटलं तर. मला आता किती तुझ्याशी बोलावं, तुझ्याविषयी बोलावं मला समजेना झालंय. खूप माझा गोंधळ उडलाय. इतकं मला तुझ्याविषयी बोलायचं आहे, तुझ्याविषयी व्यक्त व्हायचं आहे. कधीतरी बोलावं की रे आपल्या मनातलं, तुला सांगावं की तुला नको वाटतंय पण आम्हाला तुला सांगावं असं वाटतंय बघ. सगळ्या गोष्टी, हर एक गोष्टी तुझ्याशी आम्ही शेअर करतोय. आणि सगळ्यांचा तू मार्गदर्शक छान आहेस, मुलांचं छान आहेस. आम्हाला सुद्धा तू सगळ्या गोष्टी चांगल्या वाईट प्रकारे सांगत असतोस. आणि माझ्याशी तर बऱ्याच वेळेला तू मला बऱ्याच वेळेला तुझं सहकार्य झालंय की ते मी तुला किती वेळा झालंय आणि काय झालंय ते मी तुला सांगूही शकत नाही. खूप खूप तू आमच्यासाठी इतकं केलंयस की बोलायचं कामच नाही बघ रे. खूप तुझ्यासाठी करावं वाटतंय पण, आणि करावं वाटतंय आणि करणारही आहे तुझ्यासाठी. कारण तू आमचा खूप सगळ्यांचा लाडका मेहुणा आहेस, लाडका पप्पू आहेस सगळ्यांचा. बंद कर. आणि किती केलायस रे तू आमच्यासाठी. खूप खूप केलायस रे. कुणीच एवढं कुणासाठी करू शकत नाही, पण तू इतकं प्रेमानं केलंयस ना. आणि किती मुलांचा तू मोठा मार्गदर्शकही झालायस माझ्या प्रत्येक गोष्टीला तू. आणि आईच्या बाबतीत तर बोलूच नकोस. अजूनही मला आठवते बघ, आई मुंबईला चालली तर तुझ्यासाठी ती जाईना झाली होती मुंबईला तुला बघितल्याशिवाय. पण तू इतकाच इमोशनल झाला होतास की तुला नको वाटत होतं आईला निरोप द्यायला. तो प्रसंग तर माझ्या डोळ्याकडून कधी जातच नाही रे. सगळ्या गोष्टीला तू आमच्याबरोबर इतका आहेस. प्रत्येक गोष्टी तू असल्याशिवाय आमची प्रत्येक गोष्ट पूर्ण होत नाही. मुलांचाही तू छान मार्गदर्शक आहे. मुलांनाही तुझी गरज असते रे.
खूप छान आहेस तू. असाच राहा, असाच आमच्या पाठीशी राहा. आणि तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. भैया, माझ्याकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची भरपूर प्रेम आणि भरपूर माया सर्वांना मिळो. देव तुम्हाला भरपूर आयुष्य मिळो ही सदिच्छा. मेनी मेनी हॅपीनेस ऑफ द डे. नमस्ते. आज प्रकाश याचा वाढदिवस आहे. प्रकाशाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज त्याचा वाढदिवस असल्यामुळं त्याच्याबद्दल एक 2 गोष्टी सांगायच्या. म्हणजे त्याचा जो स्वभाव आहे तो सगळ्यांना एकत्र घेणे, एकत्र ठेवणे, सर्वांना एकत्र देऊन कोणत्याही गोष्टी करणे, ते बघताना मला जाणवत असतं की तो कोणताही आनंद जो त्याला व्यक्त करायचा आहे किंवा साजरा करायचा आहे तो एकट्याने कधी करत नाही. त्याला जितके लोक बरोबर असतील, जितके लोक असतील आपल्याबरोबर, जेवढे लोक त्या आनंदात सामील होतील तेवढा त्यालाही आनंद होत असतो, तेवढंच त्याला मजा येत असते. अगदी त्याने केलेले त्याच्या लग्नाचे 25 वर्षाचं सेलिब्रेशन असेल, ते कोणत्या वृद्धाश्रमात जाऊन लोकांना पहिले द्यायची त्याची जी मनातली भावना असेल किंवा करत असेल, त्या गोष्टी बघितली की त्याच्या स्वभावाची कल्पना येते. आणि बऱ्याच वेळा मला तर तो कधी कधी असं वाटतं की एखाद्या स्थितप्रज्ञासारखा आहे. सगळं आहे, सगळं मिळवलेलं आहे, सगळं आपल्याबरोबर आहे, सगळ्यांना समाधान सुख देतो. त्यात तेवढाच तो अलिप्त असतो. आणि तो स्वतःला तो आनंद मिळण्यापेक्षा आपल्याबरोबरच्या लोकांना जितका आनंद, जितका एन्जॉय करायला मिळेल तेवढा त्याला एन्जॉयमेंट आणि आनंद मिळतो. विशेषतः त्याचं खाद्यपदार्थ, खाण्याच्या वस्तूवर असलेलं प्रेम त्याला लोकांना खायला घालायला खूप आवडतं, बनवायलाही खूप आवडतं. त्यामुळे वेळोवेळी तो बरेच प्रसंग असे सेलिब्रेट करतो, लोकांना एकत्र आणून तो करायला बघतो. आणि अशा व्यक्ती आता तशा खूप दुर्मिळ आहेत. म्हणजे आपल्या आनंदात लोकांना सामील करणे, लोकांच्या आनंदात आपले सामील होणे आणि त्याच्याविषयी त्या ठिकाणी कधी मग पैसा बिसा या सगळ्या गोष्टी दुय्यम ठेवणे. विशेषतः आपल्या सगळ्या जवळच्या पाहुण्या, सगळ्या मित्रपरिवारात जर बघितलं तर कोणाच्या मदतीला, कोणाच्या प्रसंगाला धावून जाणारा, आणि त्याचा कोटाही मोठेपणा न करणारा, बडेजावपणा न आणणारा असा त्याचा स्वभाव आहे. त्यामुळं तो बरेच लोक आपल्या संग्रही ठेवून असतो. बरेच लोक त्याच्या वेल विशर्स आहेत. बऱ्याच लोकांना त्याचं ते वागणं अप्रिशिएट असल्यामुळे ते त्याच्याशी कनेक्ट असतात. आणि अगदी मी तो सांगलीत आल्यापासून बघतोय त्याला. आता जवळपास 30-35 वर्ष झाले असतील. आणि तो कोणती गोष्ट करताना पैसा बिसा, कधी माझं काय नुकसान फायदा कधीच विचार करत नाही. खूप चांगली गोष्ट त्याच्यात गुण आहे आणि तो खूप दुर्मिळ आहे. म्हणजे अशी लोकं आता मिळणं किंवा भेटणं खूप मुश्किल आहे. विशेषतः अगदी आपल्या पाहुण्यातल्या जवळच्या लोकांना, कोण परिवार असेल, कोणाला असेल, अगदी कोणती मदत लागो, कोणाच्या घरचा आजारपण असो, हे असो, विशेषतः ते आईच्या बाबतीत माझ्या जे आपल्या केल्यात ते दिवस आठवले की म्हणजे खूप असं भरून येतं की स्वतःच्या यांना केल्यासारखंच त्यानं ते केलं होतं. त्याची जी लोकांना सहजासहजी मदत करण्याची वृत्ती आहे ती अगदी आपण ठरवून आपण करायचं म्हटलं तरी ते जमत नसतं. पण ते अगदी त्या गोष्टी सहजगत्या करतो आणि ती विसरूनही जातो. त्याचा कधी लोकांना सांगत करत नाही, हे केलं ते केलं, पण हे दिसत राहतं, ते कुठं लपून राहत नाही तिथं. अगदीच आईच्या आजारपणात घे किंवा त्याच्या आजीच्या म्हणजे आत्तीच्या आजारपणात घ्या, त्याने जे त्यांच्यासाठी केलं त्याला म्हणजे त्यांची मुलंसुद्धा करणार नाही तितकं त्याने केलेलं आहे. अगदी मी 10 वेळा बोलून दाखवलेलं आहे, ते खरंच आहे तिथे. त्यानं म्हणजे स्वतःची आई असल्यासारखंच त्याने केलं होतं दोघींच्या बाबतीत. आणि त्याचं म्हणजे केलेलं ते कधी फिटणारही नाही आणि ते संपणारही नाही तिथं. आणि ते अजूनही त्याचा तो विषय काढला गेला म्हणतो ते मला काही कमी पडलेलं नाही. ते त्यांच्या आशीर्वादानं मला ते मिळतच आहे आणि ते मिळतच राहील म्हणतो. ते माझं कर्तव्य कधी केलं. म्हणजे खरं तर तो जावई म्हणा किंवा नात्यातनं लागणारी आत्या म्हणा, ह्या पद्धतीनं असतानासुद्धा तो आईसाठी मी केलं किंवा माझ्या आजीसाठी केलं वगैरे ह्या भावनेनंच तो राहतो. त्याची कुठे असे मोजदात करत नाही किंवा तो मनात ठेवत नाही. हा त्याचा सगळ्यात मोठेपणा आहे. म्हणजे गेल्या आता 30 लहानपणापासून तर मी त्याला बघितलेलंच आहे, पण सांगलीत आल्यापासून तर खूपच जवळनं बघितलेलं आहे. तो म्हणजे जसं पुढचं आयुष्य तर तसं जगत जातो. त्याचं कुठं मोजदात गणती, मागचं पुढं हे घडलं, पुढं हे घडणार वगैरे असं काही नसतं. तो फक्त
फक्त ते आपल्या जाण्यामध्ये तो पुढच्या वाटचालीमध्ये लोकांना एकत्र ठेवतो, एकत्र आणतो, सगळ्यांशी मिसळून राहतो. प्रत्येकाच्या अगदी कोणी घरी काय एक्सपायर असेल म्हणा, लग्न कार्य असेल म्हणा, अगदी त्यांना हजर राहून त्यांना मदत करणं, त्यामध्ये आपला असं वाटा देणं, हे अगदी मनापासून करत होतं. आणि ते करताना तो कुठेही मी काय केलं आहे ही भावना ठेवत नाही, सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्याची. आणि किती सांगतो त्याबद्दल करत आहे. त्याचा पूर्वीचा काळही मला आठवतो. अगदी लहानपणापासून मी त्याला ते मंडळरावजून किराणा दुकानापासून बघितलेलं आहे. तिथं कष्ट करण्याची वृत्ती आणि कदाचित ते लहानपणापासून त्या दुकानदारी व्यवसायात असल्यामुळे त्याच्याकडे एक व्यवहारीपणा पण तेवढाच आहे, एक समजूतदारपणा पण तेवढाच आहे, इमोशनॅलिटी पण तेवढीच आहे. आणि तो कुठल्याही व्यक्तीला शक्यतो न दुखवणं न करणं ह्या पद्धतीनं चालतो. आणि ते तो घडवून म्हणजे मनात ठेवून तो करत नाही, अगदी ते त्याच्या स्वभावानुसार सध्या सहजगत्या घडत असते त्याचं. तर त्याचा तो सुरुवातीचा कार्यकाळी मला माहीत आहे. तुम्हाला राजवतून ज्यावेळी सांगलीमध्ये आला त्यावेळी तर त्यावेळीची परिस्थिती मला माहीत आहे. अगदी अंगावर एक विजार असलेला, एक साधा लाल रंगाचा शर्ट असलेला, अक्षरशः मंदिरावरून तो चाकण MIDCमध्ये सायकलनं किंवा अगदी दांडेकरांच्यात असताना मग घरी राहायला लागते. ते अक्षरशः ह्या ड्रेसवर तो जायचा. तिथं पण कधी त्याचं असंही नव्हतं मला असलेला एक साधा लाल रंगाचा शर्ट असलेला, अक्षरशः मंदिरावरून तो चाकण MIDCमध्ये सायकलनं किंवा अगदी दांडेकरांच्यात असताना मग घरी राहायला लागते. ते अक्षरशः ह्या ड्रेसवर तो जायचा. तिथं पण कधी त्याचं असंही नव्हतं मला हे नाही ते नाही. गावाकडचा डबा यायचा, सकाळचा आलेला डबा तो रात्री खायचा, त्यामध्ये चपात्या जे काय असेल ते. पण कधी त्याची तक्रार नसायची. हे करताना तो अगदी हसत मुग आनंदानं असायचा. म्हणजे आज अखेर त्यानं जे काय कष्ट घेतले असतील त्याचं कधी त्यांनी तो भाव केला नाही किंवा कधी कोणाला जगाला सांगतही बसला नाही. आणि आता बाकीचे सगळे आपण बघतो जाऊ त्याचं वागणं बिगणं, मी जे म्हणतो ते अगदी सगळ्यांनाच पटेल की तो त्याचा कुठलंही जे त्याने आयुष्यात येऊन एवढ्या कष्टातनं आज जे त्याने मिळवलं केलं आहे ह्याचा तो आनंद स्वतः घेतो आणि तो सगळ्यांनाही अगदी सामील करून घेतो. म्हणजे त्याला ती खूपच बरं वाटतं की मी एकट्यानंही करण्यापेक्षा माझ्याबरोबर अजून एक 10, 20, 50 लोक असतील तर तो माझा आनंद अजून द्विगुणित होतो. आणि त्याला ते लोकांना एकत्र बोलवणं करणं, अगदी त्याचं ते श्रावणी सोमवारचं असेल किंवा अगदी कुठले समारंभ साजरे करणं असेल, त्याला तो आनंदच वाटतो. 4 पैसे त्यासाठी खर्च झाले तिथं त्याला कधी दुःख नसतं. फक्त लोक एकत्र आले, भेटले, सगळे झाले. आणि हा खूपच म्हणजे एक वेगळा आणि दुर्मिळ गुण आहे. अगदी आपण शोधायला लोक गेले तर आत्ता अशी मिळणार नाही. खूप कमीच आहे म्हणजे त्याच्याबद्दल बोलावं तेवढं. 5-10 मिनटाचं होणार नाही. खूप मोठं एक अगदी सेशनच होईल 2 तासाचा 3 तासाचा. त्याचे जर गुण बघितलं तर. आणि तो जसा आज अखेर राहिलेला आहे तसाच इथून राहावा. त्याला अगदी खूप मोठं दीर्घायू राहावं. कारण समाजामध्ये अशा माणसांची अत्यंतिक आवश्यकता आहे की स्वार्थीपणा वगैरे सगळ्या जगात भरला त्यावर सगळ्या जगाला एकत्र आणणारा, सगळ्या जगाला एकत्र आणून त्यांना मदत करणारा, सगळ्यांना पुढे घेऊन जाणारा, अगदी त्याचे त्याच्या कामाच्या ठिकाणचे लोक असतील, नातेवाईक असतील, मित्रपरिवार सगळ्यांच्यामध्ये. आणि एक सगळ्यात मोठा शब्द त्याच्यासाठी मला आठवतो ते म्हणजे अजातशत्रू. मला वाटत नाही त्याचं कोणाशी वादविवाद वाकदार मित्रामध्ये, कंपनीमध्ये, पैपावण्यात कोणाशी असू शकेल. जे काय कोणाबद्दल वाटत असेल तो तिथं ठेवतो, मनात सोडून देतो, परत पुढची वाटचाल चालू करतो. आणि हा खूप मोठा गुण आहे. तसंच त्याच्यापाशी राहावं. अशी लोक अत्यंत खूप वर्ष राहणं गरजेचं आहे. अशीच त्यानं राहायला पाहिजे. आणि ह्या लोकांच्यामुळे एक समाज एकत्र येतो, नातेवाईक एकत्र येतात, सगळे लोक एकत्र येतात. अशा लोकांची गरजच आहे. त्यामुळे त्याला एक वाढदिवसाच्या परत शुभेच्छा. मला माहीत आहे की हा त्याचा वाढदिवस आजचा नसेलच, कारण हा शाळेत तारीख टाकल्यामुळं असेल. पण असो त्याची दुसरी तारीखच नसल्यामुळं हाच वाढदिवस पकडून आपण त्याला शुभेच्छा देऊ. आणि इथून पुढं त्याचं तो नक्की असं राहणारच, असं वागणारच, याबद्दल काही म्हणजे शंकाच नाही. आणि त्याने तसंच राहावं, तसंच स्वतःचं आनंद घेत राहावा. कारण त्याला जो आनंद मिळतो त्यात तो घेत राहणारच आहे, त्यात काही वादच नाही तिथं. असं त्याला परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. पकुमामा, तुम्हाला वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. येणारं वर्ष तुम्हाला आनंदाचं, भरभराटीचं आणि सुख समृद्धीचं जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुमची समुद्र एवढं प्रेम, तुमची समुद्र एवढी माया आमच्यावर अशीच अखंडित राहू दे अशी भावना व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. हॅलो आजोबा, आता मी तुमचे काय हॅपी बर्थडे आणि काय तुमच्यावर मी फॅक्ट सांगणार आहे आता. मला जे वाटतंय आणि छान वाटतं तुमच्यावर.
तुम्ही एक तर पहिला तर खूप म्हणजे आईस्क्रीम लॉलीपॉप केक काय पण असू दे आम्हाला देता. जसं की एक वेळा आम्ही बोरबन मागितलेलं लगेच आणून दिलेला. असं मला खूप आवडते तुमच्यावर. दुसरं तर तुम्ही असला तर खूप म्हणजे सगळ्यांना हसायला वाटतंय आणि तुम्ही खूप छान कॉमेडियन आहे. आणि मागच्या वेळी आम्ही आलो तर जेव्हा तिकडे सांगलीमध्ये तेव्हा आम्ही ती सगळी रूम आवरलेली बघा, तेव्हा तर तुम्हाला इतकी आवडली तुम्ही वरतीच झोपलेला. आज तेव्हा मला खूप छान वाटलं की तुम्हाला आवडलेली रूम. आणि तुम्ही सारखं म्हणजे काय तर आणत असताय माझ्यासाठी आणि वेदसाठी. जेवण तर इतकं म्हणजे खायला तर खूप आवडते मला. आणि तुम्ही खूप म्हणजे खूप चांगले आजोबा आहे. आय लव्ह यू. हॅपी बर्थडे वन्स अगेन. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुझं आयुष्य लाभलं तुला. हॅलो भाऊजी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच आमची वारी परिवारातर्फे शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू काका. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काका ह्या शब्दामध्ये वडिलांचे प्रेम आणि मायेचा आधार असा मिळालेला आहे आम्हाला. आणि प्रत्येक वेळेला तुम्ही धावून येता, आमच्या आयुष्यामध्ये अडचणी दूर करता, मायेचा हात पाठीशी फिरवता. त्यामुळे वडिलांची जाणीव कधी झालीच नाही आहे. त्याबद्दल शतशः आभारी. आणि उदंड आयुष्य लागू दे, असाच मायेचा हात आमच्या पाठीशी फिरू दे. हॅपी बर्थडे टू यू काका. सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आता तुमच्याविषयी बोलायचं तर बोलण्यासारखं खूप काही आहे. आणि मनात भावनांचा कल्लोळ उठलाय. थांब असं होते, बोलायला आले की चालू होते असं. सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्याविषयी बोलायचं म्हटलं तर खूप काही बोलण्यासारखं आहे. अगदी मनात खूप भावना आहेत बोलण्याच्या, पण ते मला शब्द तर सांगता येत नाही तशा. आताच आपल्या लग्नाला 29 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि 29 वर्षाचा आपला संसार. आणि त्या संसारात आत्तापर्यंत आपण 29 वर्षात खूप काही अनुभवले. सुख असू दे, दुःख असू दे, सर्व आपण एकमेकाच्या साथीनंच अनुभवलेलं आहे. आणि कुठल्याही प्रसंगात, सुखात असू दे, दुःखात असू दे, तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेला आहात. आणि कुठलाही प्रसंग असू दे, आपण एकमेकाच्या साथीनं ते प्रसंग कुठलाही असू दे सोडवलेला आहे. आणि सुखापेक्षा पण तुम्ही दुःखात मला जास्त साथ दिलेली आहे. आणि एक काळ असा होता की माझ्या जीवनमरणाचा प्रश्न होता त्यावेळेला. आणि सगळ्यांनाच त्याची कल्पना आहे की आपण किती त्रास आणि किती दुःख सोसले आपल्या संसारात, ते सगळेच त्याची साक्षी आहेत. पण ते जे मला काय दुःख झालं ते तुमच्यामुळे मी ते दुःख सहन करू शकले. आणि त्या दुःखातून तुम्ही मला बाहेर काढलेलं आहे. आणि त्यामुळेच मी आज सगळ्यांच्या समोर मी एवढं चांगले दिसत आहे. ते फक्त तुमच्यामुळेच. आणि तुम्ही मला साथीदार म्हणून मिळाला आहे, त्याच्यामुळं तर आपला संसार आतापर्यंत आहे. एवढं तुम्ही मला समजून घेतलेलं आहे. आणि तुमचा स्वभाव म्हणजे प्रेमळ, मन मिळावं आहे. तुम्ही सगळ्यांच्यावर तितकंच माया करता. आपला असू दे, परका असू दे, सगळ्यांच्यावर तुम्ही समान माया करता. माझ्या माहेरचे माणसं असू दे, तुमची माणसं असू दे, तुम्ही सगळ्यांना समानच न्याय देताय. आणि माझी बहीण, भाऊ, आई सगळ्यांच्यावरती तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलेलं आहे. कुठेही तुम्हाला काही बोलावे अशी तुम्ही जागा शिल्लक ठेवलेली नाही. आणि आईच्या बाबतीत सांगायचं तर आई आपल्याजवळ होती, तर माझ्यापेक्षा तुमचंच तिच्याकडे जास्त लक्ष असायचं. ती काय खाल्ली, काय नाही, किंवा ती रात्री झोपली का नाही, तिला झोप लागली का नाही, हे सगळं माझ्यापेक्षा तुम्ही जास्त तिची काळजी घेत होता. आणि वर मलाच सांगत होता तुम्ही, मामीला असं कर, तसं कर, हे खायला दे, ते खायला दे. सगळं तुम्ही तिची इतकीची काळजी घेतलेली आहे की स्वतःच्या आईप्रमाणे तुम्ही तिची काळजी घेतलेली आहे. आणि ती सुद्धा तुमच्यावर मुलासारखं, म्हणजे ती भाऊवर जेवढं प्रेम करते तेवढंच तिनं तुमच्यावरही प्रेम केलेलं आहे. आणि ती सुद्धा तुमची फार काळजी घेत होती. अगदी तुम्ही दुकानातून आला की मला सांगायचं, तो आलाय ग त्याला जेवायला वाढ, किंवा स्वतःच उठून पापड भाज वगैरे, शेंगदाणे दे, असं ती तुमच्यासाठी करायची.
इतकं तिचं तुमच्यावर माया होती आणि तुम्ही स्वतः तिच्यावर आईप्रमाणेच माया केलेली आहे. आणि मला तर काय प्रत्येक प्रसंगात तुम्ही साथ दिलेलीच आहे, त्यात काय वेगळं सांगायला नको. आणि तुम्ही सगळ्यांसाठीच निस्वार्थी भावनेनं तुम्ही सगळ्यांच्यासाठी काय काय करत असता, प्रत्येकाला मदत करणे. आणि प्रत्येकाच्या एखाद्या सुखाचा प्रसंग असेल त्यांना त्यावेळेला तुम्ही तिथं हजर नसाल, पण एखाद्याला दुःखाचा प्रसंग आला की त्यावेळेला तुम्ही अगदी तिथं ठामपणे उभे असताय त्यांच्या समोर किंवा त्यांच्या पाठीशी उभे असताय तुम्ही दुःखाच्या प्रसंगात जास्त करून. आणि जर तुम्ही स्वतः परिस्थितीतून दिवस काढले, त्याच्यामुळे जर एखाद्याची परिस्थिती नसेल तर तुम्ही आपण स्वतः त्या जागी आहे असं समजून तुम्ही त्यांच्याशी वागताय किंवा त्यांना मदत करताय. कुणाला असू दे, मानसिक असू दे, आर्थिक असू दे, सगळ्यांना तुम्ही मदत करताय. त्यातून प्रत्येकाच्या ह्याच्यातून बाहेर काढताय तुम्ही. आता तुमची मित्रांची मुलं सुद्धा असू दे, ते तुम्हाला असं स्वतःच्या मित्रासारखे, त्यांची मुलं तुम्हाला तुमच्या मित्रासारखे वागवत आहेत. आणि तुम्ही सुद्धा त्यांच्या मित्रांची मुलं आता त्यांना काय प्रसंग आला समजा त्यांच्या वडिलांच्या बाबतीत वगैरे, तर ते रात्रीप्रती कधीही तुम्हाला फोन करून सांगतात की काका आणि बाबांना असं असं झाले. तर त्यावेळेला तुम्ही घड्याळाकडे हे बघत नाही, रात्रीतनं 1 वाजलेला असू दे, 2 वाजलेले असू दे, तुम्ही घड्याळ हे न बघता चटकन उठून त्यांच्या मदतीला तुम्ही धावून जाताय. त्याच्यामुळे ते सगळे सुद्धा मित्रांची मुलं वगैरे सुद्धा तुम्हाला अगदी स्वतःच्या मुलासारखं मानतात. तुम्हाला अगदी बघितलं की तुमच्या पाया वगैरे पडणं एवढ्यापर्यंत ती मुलं तुम्हाला अगदी मान देत आहेत. आणि तुम्ही एवढ्या सगळ्यांना मदत करते म्हणजे मला त्यातून तुम्ही एवढं तुम्ही सगळ्यांच्या दुःखाच्या आणि वाईट प्रसंगात सगळ्यांच्या पाठीशी उभं राहते. मग मी तर तुमची बायको आहे, त्याच्यामुळे तुम्ही का माझ्या पाठीशी नाही उभे राहणार. त्याच्यामुळं आपल्या संसारात काय काय जे अनुभवलं ते आपल्या दोघांना माहिती आहे. आपण कसे दिवस काढले, कसे प्रसंग आले आपल्यावरती, आणि ते फक्त आपल्या दोघांनाच माहिती आहे. आपण काय काय प्रसंग आले आपल्यावर, त्याच्यातून आपण कसं बाहेर पडलो ते. आणि बाहेर पडलेल्याचे सगळं श्रेय ह्या संसारात मी फक्त तुम्हाला देते माझ्यापेक्षा, कारण तुम्ही आहात म्हणूनच आपला संसार आहे. तुमच्या जागेवर दुसरा कोण असता तर मला नाही वाटत माझा संसार झाला असता. इतकं तुम्ही मला सांभाळून समजून घेतलेलं आहे. अगदी माझ्या बहिणींच्यावर सुद्धा तुम्ही आपल्या स्वतःच्या बहिणी असल्यासारखं तुम्ही त्यांच्यावर माया केली आहे. तुम्ही म्हणताय सुद्धा मला की मी त्यांना माझी बहीण मानतोय म्हणून. आणि आईच्या वेळेला तर काय सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे ते परत काय सांगायला नको. एवढं तुम्ही केलेलं आहे आणि सगळ्यांशीच तुम्ही करताय. अगदी लहान मुलं असू दे, लहान मुलापासून ते अगदी वयोवृद्ध माणसापर्यंत तुम्ही सगळ्यांशी त्यांच्या वयाचं होऊन जाऊन त्यांच्याबरोबर तुम्ही एन्जॉय करता. अगदी लहान मुलांच्याबरोबर तुम्ही लहान मूल होऊन खेळता त्यांच्याशी, आणि अगदी वयस्कर माणसांच्या बरोबर त्यांच्या जागेला जाऊन त्यांचा तुम्ही मान ठेवताय त्या ठिकाणी तुम्ही. असं प्रत्येकाच्या नात्याला तुम्ही तिथे न्याय देताय. कुणामध्ये दुजाभाव न करता प्रत्येकावर समान माया करणे, आपले असू दे परके असू दे, सगळ्यांच्यावर समान माया करायची. आणि त्याबद्दल कुठलीही अपेक्षा तुम्ही ठेवत नाही. फक्त त्यांनी एक प्रेमाचे 2 शब्द बोलावे, त्यांनी माया प्रेम करावे एवढीच तुमची अपेक्षा असते. बाकीची तुम्ही कुठल्याही प्रकारची तुमची कुणाकडूनही अपेक्षा नसते. फक्त स्वतः त्यांच्यासाठी करणे, देणे एवढंच तुमच्या स्वभावात आहे. आणि तुम्ही ते तुमच्या स्वभावानुसार ते तुम्ही करतच असताय. तुम्हाला अगदी कुणाला पटो न पटो, पण तुमच्या मनाला जे पटते ते तुम्ही करताय. आणि दुसऱ्यालाही कुणी काय विचारते त्यांना चांगले सल्ले देणे, चांगलं शिकवणं, हे तुम्हाला चांगलं जमते. अगदी सगळ्यांच्या वाईट प्रसंगातून त्यांना बाहेर काढणं वगैरे. आणि तुमच्यासारखं सांगायचं म्हणजे खूप सांगण्यासारखं आहे. अगदी ते 2 ओळीत काय सांगून होणार नाही ते, कारण 29 वर्षाचा आपला सहवास आहे. आणि त्या 29 वर्षात जे काय तुमच्या स्वभावाचे पैलू मला दिसलेत नाही वेगवेगळे, ते काय असं एका 10 मिनिटात किंवा अर्ध्या तासात असं होणार शक्य. त्याला किती दिवस किती रात्री लागते सगळं जर तुमचं उलगडायचं म्हणलं स्वभावाचे पैलू तर. त्याच्यामुळे मी थोडक्यात तुमचं सगळं सांगितलं. अगदी सगळ्यांच्यावर म्हणजे आपल्या पडणं नाही की तुमच्यातलं म्हणजे तुम्हाला नावं ठेवणारा किंवा तुमच्यातलं वाईट गुण कोण दाखवणार असं नाही. जे ते माणूस प्रत्येकजण तुमच्याविषयी बोलताना चांगलंच बोलतो तो माणूस. त्याच्यामुळं म्हणजे तोंडात असं तुमच्याविषयी कुठलाही वाईट किंवा अपशब्द येतच नाही. काका ना म्हणजे काकांचं म्हणजे काय बोलायलाच नको, काय सांगायलाच नको असे शब्द असतात सगळ्यांच्या तोंडात म्हणजे. आणि सगळ्यांचे तुम्ही काका सगळ्यांच्या तोंडात काकाच असते. सगळ्यांचे काका झालात तुम्ही. आणि काका या नात्या सगळ्यांनी तुम्हाला काका म्हणतात, पण त्या काका या शब्दाचा अर्थ जाणून घेऊन तुम्ही त्यांच्याशी वागलाय सगळ्यांशी. आणि सगळ्यांच्या मदतीला धावून जाणे हा एक तुमचा इतका खास गुण आहे ना. मग त्यापैकी वेळ काळ दिवस काही न बघता त्यांच्या मदतीला तुम्ही धावून जाताय.
मग त्या ठिकाणी कोणीही असू दे, आपला असू दे, परका असू दे, त्यांच्या मदतीला धावून जायला तुम्हाला आवडते. आणि पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या माझ्याकडून शुभेच्छा. आणि माझंही आयुष्य तुम्हाला मिळू दे हीच मी ईश्वराजवळ प्रार्थना करते. कारण तुम्ही असाल तर मी आहे. तुमच्याशिवाय मला काही, माझ्या जीवनाला काही अर्थ नाही. आतापर्यंत आपण जे भोगले ते आता पण इथून पुढेही आपण एकमेकांच्या साथीनं संसार करणार आहोत. आणि खूप काही सांगण्यासारखं आहे, पण शेवटी मी एकच सांगते की सगळे तुमच्याकडे गुण चांगले आहेत. फक्त तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी, एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. कारण तुमची तब्येत व्यवस्थित असेल तर आम्ही व्यवस्थित राहणार ना. हॅलो बाळा, तुझी मला सारखी आठवण होत असते. तू आलास की मला सगळं समाधान वाटते. तुझ्याशिवाय मला काही नाही. तू जन्मल्यापासनं मला कशाची कमतरता नाही. असं मूल कुणाच्याही पोटाला यावं असं वाटतं. आणि मी तुझा सारखा ध्यास करत असते. तू केव्हा येणार बाळा असं मला सारख्या माझ्या हृदयाला हाक मारत असते. माझं मूल आलं म्हणजे मला 2 दिवस नाही जेवण गेलं तरी पण चालतंय, असं मला एवढी आनंद होत असते तुझं. बाळा तुला सांगू का, एकच सांगते, असे करणे हे चांगलं आहे. कुठाच्याही पोटाला मूल असं आलं नव्हतं, असं माझ्या पोटाला माझं मूल आलेलं आहे. कशा गुन्हा आलेला आहे. तू लहानपणी होतास तसाच अजून बी आहेस. तू कशात बी फरक नाही. तू आहेस हेच माझं सोन्याचा ढीग आहे. मला काही दिकुल कशाची दिकुल अपेक्षा नाही. एक मूल ही संपत्ती परास मला मूल मोलाचं आहे. मला सगळ्या परास तुच्छ माझं मूल आहे. मला काय दिकुल नको, दुसरं माझं मूल पाहिजेल आहे. आणि खंडराया तुझ्या पाठीशी सतत उभा राहू दे. शेख फरीद महाराज हात जोडून तुझ्या पाठीशी पाणी ओतू दे, अशी माझी इच्छा आहे बघ. बाकीचं काय आपल्याला नको. धन संपदा कमी असली तर कधी बी मिळत असते, पण असं बाळ कुणाला दिकुल मिळत नसतंय. झालं की birthday to you, happy birthday to you, happy birthday to you kaka, happy birthday to you. प्रकाश, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो, सगळे तुम्हाला देवाची उपमा देतात, पण माझ्यासाठी तुम्ही माझे सगळ्यात पहिला मित्र आहात. माझे पप्पा, असं वाटतं मला की तुम्ही माझे पप्पा नंतर झालाय, पण माझे मित्र पहिला आहात. जितकं तुम्ही मला समजून घेताय तितकं कोणी सुद्धा या जगात मला समजून घेत नाही. माझे मित्र, माझे पप्पा, दोन्ही रोल तुम्ही माझ्या आयुष्यातले खूप छान निभावलेत आणि मला माहिती आहे तू पुढे पण तुम्ही निभावणार. सगळे तुम्हाला देव म्हणतात, देवाची उपमा देतात. त्यांचा देव माझ्या बरोबर एका घरात राहतो, त्याचा मला खरंच खूप गर्व आहे. माझे मित्र बनून असंच राहा नेहमी. आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. बाळा, तुझी मला खूप खूप आठवण येते, पण नाविलाज म्हणून गप्प बसावी लागते. तुझी आभाळा एवढी माया माझ्या हृदयात भरून आहे, पण मी सांगू शकत नाही तोंडाने. तू जे माझ्यावर प्रेम केलेलं आहेस ते मी
कसे विसरीन. आणि तू मला माझ्या पोटाचा फार फार आशीर्वाद घेतला आहेस. आणि मावशी तुला काय आवडतं म्हणून विचारतोस, त्यात माझं हृदय पाक फुलमध्ये भरून येतं. आणि तुझी मला आठवण आली म्हणजे कधी माझ्या बाळाला मी बघेन असं माझ्या मनाला वाटत असतं. मावशीचं प्रेम हे हृदयात असतं. बाळा माझ्या तुला कसे कसे उद्गारून सांगू. तुझी मायेची जी झरा आहे तो माझ्या हृदयात मी अथांग सागरागत भरून ठेवलेला आहे. आणि मीही तुझ्यावर भरपूर प्रेम करते. तुला बघितलं की मला आनंद गगनात मावेनासा होतो. आणि माझ्या बाळाला भरपूर आयुष्य यावे हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे. आणि माझ्या प्रकाश बाळाला माझ्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे काका. हॅपी बर्थडे काका. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 ढगा एवढ्या शुभेच्छा. तुमच्यासाठी काय मागू काय बोलू कळत नाही आहे. आजच्या दिवशी खूप काही मनात साठलं आहे, कारण मला कधी आठवत नाही की मी तुम्हाला बोलून दाखवलं असेल तुमच्या बाबतीत मला काय वाटतं आहे ते. आज कदाचित ती वेळ आहे, तो दिवस आहे तुमच्यासाठी बोलायचा. लहानपणापासून तुम्हाला बघितलं आहे मी, खूप कष्ट करताना, खूप कष्टानं तुम्ही हे सगळं मिळवलं आहे. सायकलपासूनचा टू व्हीलरपर्यंत, टू व्हीलरपासूनचा फोर व्हीलरपर्यंतचा तुमचा प्रवास. आणि सेम घराचं पण तसंच. त्या सांगलवाडी इथल्या घरातल्यानंतर तिथं गावभागातलं घर असू दे, तिथून विश्रामबागचं असू दे, त्या घरातून नवीन घरात शिफ्ट होणं असू दे. तुम्हाला बघून लहानपणापासून तुम्हाला मी बघून खूप काही शिकले तुमच्याकडून. माझ्यावर जे काय संस्कार झालेत त्याच्यामध्ये तुमचा खूप मोठा हात आहे. तुमच्याकडून मी शिकले की आवडीनिवडी कशा जपायच्या सगळ्यांच्या. मग ते वेदपासून आईपर्यंत आमच्या आई वेदच्या वयापासून आईंच्या वयापर्यंत असू देत. वेदला काय आवडते, आईंना काय आवडते, सगळं तुम्हाला समजते. तुम्ही लक्षात ठेवता. आणि कसं काय जमते तुम्हाला हे सगळं करायला खरंच. आणि कुणाला कसलीही मदत लागू दे, सगळ्यांच्या तोंडात एकच असते, काका. मग ती सुरेखा मावशी असू देल, आई असू देल, कारखान्यावर असू दे, उमेश मामा असू दे, मी असू देल, तुमच्यावर किती प्रेम करतोय आम्ही सगळे शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला. मी ठरवलेलं रडायचं नाही, पण सांगू शकत नाही तुम्हाला मी शब्दात. तुम्ही लहानपणापासून मी बघते गयूमध्ये आणि माझ्यामध्ये कधीच फरक केला नाही. गयूला जी वस्तू आणली ती मला पण मिळाली तेवढ्याच प्रेमानं. मी कधी चुकले तर तुम्ही मला प्रेमानं समजावून सांगितलं, रागवून सांगितलं तुम्ही प्रत्येक वेळेस. आणि खरंच त्या गोष्टीचा माझ्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला, किंवा म्हणा खूप मी काय काय शिकले त्यातनं. बरंच काय काय शिकवून गेला मला तुम्ही. आणि अनयावेदच्या बाबतीत म्हणाल तर पप्पांना आता काय करायला जमत नाही. पप्पांना जमत होतं, पप्पा खूप लाड केलं, खूप सगळं केलं. पण आता जेव्हा पण आम्ही जातोय, पप्पांची ती जागा म्हणा किंवा भूमिका ती तुम्ही घेतली अनयावेदसाठी. त्यांच्यासाठी आजोबा तुम्ही झालाय. त्यांना काय आवडते काय नाही. मी तिथं आलो, अनयावेदनं आगाऊपणा केला, दंगा केला, तर तुम्ही रागवून पण देत नाही त्यांना. खूप जास्त प्रेम करता तुम्ही. आय लव्ह यू सो मच. तुमच्या या वाढदिवसा दिवशी मी देवाकडे हीच प्रार्थना करेन की तुम्हाला उदंड आयुष्य लागो, भरपूर आयुष्य लागो, ते पण निरोगी.
असंच तुम्ही आम्हाला साथ तुमचा मायेचा हात आमच्या डोक्यावरून फिरत राहावं, कायम आमच्याबरोबर राहावं तुम्ही, हीच माझी देवाकडे प्रार्थना. आय लव्ह यू. आणि जसं दादा म्हणतोय तसं दादाचं बरोबर आहे अगदी. तुमच्याबरोबर जे कोण व्यक्ती असेल किंवा बोलताना तुमच्याबरोबरचा वयातला फरक कधीच जाणवत नाही. तुम्हाला कसं जमतं आहे सगळ्यांच्या वयाप्रमाणे त्या वयाचं होऊन बोलायला. तुमचा चेष्टेखोर स्वभाव, तुम्ही असला की घरात एवढं हसत खेळत वातावरण असते, म्हणजे सांगू शकत नाही मी ते शब्दामध्ये. आणि आम्ही जेव्हा सगळे एकत्र येतोय तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. खूप खूप आनंद देऊन जातो आणि त्यात तुमचं वैयक्तिक स्वार्थ काहीच नसते. तुम्हाला फक्त आम्हाला सगळ्यांना एकत्र बघून एवढा जास्त आनंद होतोय. तुमचं प्रेम आम्हाला सगळ्यांना मिळालं. आम्ही खूप सगळी नशीबवान आहे की तुम्ही आमच्या आयुष्यात आहात नेहमी. मला आठवते माझ्या लग्नाच्या वेळेससुद्धा निर्णय घेण्यासाठी नाही होय चाललेलं, पण तुम्ही ठामपणे उभा राहिला. तुम्ही सांगितलं नाही आपण करायचंच आणि आपण करू शकतो, त्यामुळे हे सगळं शक्य झालं. त्यामुळे माझ्या आयुष्यात मी खूप सुखी आहे. माझ्या आयुष्याचं खूप कल्याण झालं आहे, खूप आनंदात आहे. मी तुम्हाला सांगू शकत नाही हे सगळं शब्दात. हॅपी बर्थडे. I love you, love you, love you, love you, love you so much. I love you. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विश यू मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे काका. गॉड ब्लेस यू. खूप दिवस झालं भेटले नाही तुम्हाला, लवकरच भेटूया आफ्टर लॉकडाऊन. बाय बाय. प्रकाश वाले यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आज वाढदिवसाचं औचित्य साधून एक दोन गोष्टीचा उल्लेख करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. एक म्हणजे मी 7वीला असताना आमचे वडील वारले. त्यानंतर परमेश्वर काय गोष्टीच्या पूर्वीपासूनच करत असतो ते परमेश्वराने कदाचित मी 7वीला असताना वडील माझे वाराजी लिहिलेलं असेल त्यावेळी आमच्याच मनेराजुरीत प्रकाश राहत होते. त्यावेळी मला परिस्थिती एवढी अडचणीची होती घरची, एवढी वाईट अडचणीची परिस्थिती होती की आई वडिलांचं जे हे आहे म्हणजे कार्याचं पैसे कोण भागवायचं अशी परिस्थिती निर्माण होती. तशाही त्या परिस्थितीत ते तर पैसे त्यांनी आमचे भाऊजी तात्या याने आणून भागवलेच. आणि त्यानंतर मला माझ्या वडिलांचं असं, माझ्या भावाचं असं, माझ्या चुलतेचं असं की सगळ्या गोष्टीची एकदम जबाबदारी त्यांनी खांद्यावर घेतली त्यांनी स्वतः. आणि मला जे आज हे केलं ह्यात सिंहाचा वाटा हा त्याचा स्वतःचा आहे. दुसरी गोष्ट आमच्या वडिलांना मुस्साबिडी अतिशय प्यारी होती. एक घटना सांगणं गरजेचं आहे. ते कौलापूरला सलगरेच्यात कामाला होता. तरी देखील ज्यावेळी आबांचा हट्ट असा एक असायचा की तू धरणासारखं यायला पाहिजे, त्याला भरपूर काम असायचं. टेम्पो पुसण्यापासून सगळी वाहनं पुसायपासून सगळं काम मालकाचं करायला लागलं. पण आबांच्या हट्टापुढं ती शेवटी रात्री निघून 10-10:30ला पोचायचं, सकाळी पुन्हा 5-5:30ला उठायचं जायचं. आणि आबांची बिडी संपायच्या अगोदर आम्हाला बंडलच्या बंडल आणून ठेवत होता. ही गोष्ट मी स्वतः ही बघितलं. ते बिडीचा बंडल बघितल्यानंतर आमच्या आबांचा जो चेहरा असायचा तो बघण्यासारखा असायचा. खुश होतो.
2 नंबरची गोष्ट आमच्या आईच्या बाबतीत तर एवढं मोठं कर्तव्य त्यांनी केलेलं आहे, ते स्वतः आणि त्यांची ज्योतीनं दोघांनी मिळून, की ते न सांगण्यासारखं आहे. आई आमची किती आजारी असायची घरात. आता मी इथनं कारखान्यावरनं जाऊस्तवर सगळ्या गल्लीत चर्चा झाली असायची की आता काय रत्नाका कोणी करणार. परंतु मी सांगलीला घेऊन आलो आणि ही दोघं जर नवरा बायको आली की आईचा निम्मा आजार 50-60-70% बरा होत होता. त्याचं कारण होतं 70% आजार पण केला, तेवढा आजार ह्या दोघांचा वाटत होता. आणि ज्यावेळी डॉक्टर DN जोशीनं आता काय या पेशंटचा उपयोग नाही म्हणून सांगितलं होतं, त्यानंतर जे 8-10 वर्षे काय असेल ते जे आयुष्य वाढलंय त्यात सर्वाधिक खारीचा वाटा कोणाचा असेल तर त्याचा स्वतःचा आहे, त्या दोघा नवरा बायकोचा आहे. हे मी प्रांजळपणानं कधी बी ही घडलेली गोष्ट आहे. तिसरी गोष्ट आयुष्यात माझी घडलेली म्हणजे मी तसं जर बोलायचं म्हटलं तर 1 तास न थांबता न श्वास घेता त्याच्यावर बोलू शकतो, एवढं त्याने माझ्यासाठी किंवा आमच्या घरासाठी केलेलं आहे. ह्या गोष्टी 1 तास देखील संपणार नाही, कमी पडेल 1 तास. तिसरी गोष्टी, प्रमुख एक गोष्ट तिसरी सांगतो. ज्यावेळी मला तासगाव कारखान्यात मी असताना 2600 रुपये पगार झाला, त्यावेळी आईला त्यानं सांगितलं की आता मी जाणार, आता त्यानं त्याचं बघायला पाहिजे. त्यावेळी मला अतिशय वाईट वाटलं ते जाताना. परंतु त्यानंतर जेव्हा माझ्या अंगावर जबाबदारी पडली आणि त्यावेळी तो का निघून गेला असेल हे मला त्यानंतर कळलं की मी कुठं वाईट मार्गाने जाऊ नये किंवा माझ्यावर जबाबदारी पडून मी व्यवस्थित चाकोरीतनं राहण्यासाठी त्याने गेलं. परंतु तो गेला तरी देखील प्रत्येक 15-3 आठवड्याला येऊन रमेश कांबळेच्या आमच्या उधारीचं खातं होतं. त्यांना सांगितलं होतं की त्यांच्या घरात माल द्यायचा कमी करायचा नाही, माल योग कधीही कमी पडता कामा नये, माल द्यायचा तुमचं लागलं तर पैसे मी देतो, त्यांना नाही दिलं तर. आणि महिन्याला माझा पगार कमी द्यायचा तर ते पैसे भागून जायचा, माझ्याकडनं पैसे आल्यावर पुन्हा रमेशांना त्याला पैसे द्यायचं. हे मला कितीतरी वर्षानंतर कळलं. हे सांगण्यासारखी मी जे आज जे टी व्ही व्यवहारात किंवा ह्याच्यात जे लाईन धरून राहतोय ह्याचं श्रेय कुणाला द्यायचं असेल तर फक्त त्यालाच जातं. तिसरी गोष्ट, माझी नरसोबाच्या वाडीला स्प्लेंडर गाडी चोरला गेली. त्यावेळी प्रचंड व्हायबल झालो होतो. मी सांगलीत आलो. सांगलीत आल्यावर मी आणि एक दोस्त होता माझा, वालचंद कॉलेजपाशी नेऊन मला पहिल्यांदा पोटाला फुल्ल आमलेट वगैरे हे ते फुल्ल पोटाला गाठलं आणि सांगितलं तू काळजी काय करू नकोस, तू जा आणि तुला लागली तर उद्या ही गाडी माझी घरातली नाही तर तुला उद्या नवीन मी गाडी घेऊन देतो. एवढी मोठं जी आधार आहे हे दिला. त्यामुळं त्यावेळी जो मिळालेला आधार किंवा त्यावेळी जी मानसिक जी खचलो होतो ते जे मी हे झालो, स्ट्रॉंग झालो. माझी ही जडणघडण आहे किंवा मी जे आत्ता आहे ह्यात मोलाचं सहकार्य किंवा जर सगळ्यात अगदी सिंहाचा वाटा कोणा असेल तर फक्त प्रकाशवालेचा आहे. हे सांगायला मला अजिबात काय हे वाटत नाही. त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा. मी ज्या रेवणसिद्धाची 25 वर्ष वारी करतोय त्या रेवणसिद्धाकडे देखील माझं कायमच मागणं असते की त्याला आयुष्य जास्त दे. कारण का तर लाख मेले तर चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. त्यामुळं मी त्याला परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. तुमचा वाढदिवस आम्ही सर्वांनी 1 जूनला साजरा करायचा ठरवला, कारण का खरी जन्मतारीख आम्हाला कोणाला माहीत नाही. तसे आम्ही ठरवले होते मी अपर्णाने की आता भारतात आल्यानंतर सारखे यायचे, प्रत्येक कुठलाही कार्यक्रम असो नसो, पण आता या कोरोनामुळे आपल्याला सर्वांना लांबूनच साजरा करावा लागतो. पण आम्ही छोटासा प्रयत्न केला की बाबा तुम्ही सर्वांच्यासाठी सगळे नेहमीच करता, आमच्या सर्वांच्या आवडी निवडी खाणं पिणं सगळं तुम्हाला अगदी परफेक्ट माहीत असतं. अगदी 14 वर्ष झाली मी पाहतोय की तुम्ही कधी माझ्यासाठी वैयक्तिक म्हणाल तर आमच्या किंवा घरासाठी वगैरे कधीही अनायाभेद असो नाही तर मी अपर्णा असो कसलाही भेदभाव केला नाही की बाबा जेवढं भरभरून तुम्ही प्रेम देता येईल तेवढं नेहमीच देत राहता आम्हाला. त्यामुळे आम्ही तुमच्या वाढदिवसासाठी म्हणलं की एक शुभेच्छा द्यायला आम्ही सर्वांनी छोटासा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला चांगलं दीर्घायुष्य लाभो.
सुख शांती समाधान लाभो. समाधान हा शब्द तर तुमच्या प्रत्येक गोष्टीत येतोच. तसंच तुम्हाला तुमची तब्येत चांगली राहो आणि असेच तुम्ही भरभरून आम्हाला आशीर्वाद देत राहा, आमच्यावर प्रेम करत राहा. ह्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे. हॅलो काका, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅलो काका, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असेच तुम्हाला उदंड आयुष्य लावून आमची सदिच्छा.